एक तर आरोप जे करतात तुम्ही आरोप मानतच नाही, कारण त्यात तथ्य काही नाही. आणि मी जे बोललो आहे ते आरोप नाही, मी सत्य सांगितलं. गेल्या 2018पासून 2026पर्यंत महामंडळ नावाची गोष्ट कोणाला माहिती आहे का? आठवते का कोणाला? कलाकारांना विचारा कुठे जायचं, त्याचा वाली कोण आहे, काही माहीत नाही. मला जेव्हा विचारण्यात आलं की माझ्या पॅनलमधनं उभा राहतो का, म्हटलं मला लाज लज्जा शरम नीतिमत्ता आहे, मी तुझ्या पॅनलमधनं उभं राहणार नाही. लोक माझ्या तोंडात शेण घालतात. मला ही माणसं पाहिजे. मला जुनी माणसं पितांबर काळे, सतीश रणदिवे, आनंदा काळे ही पाहिजे होती. वर्षा उसगावकर हवी होती. नवीन मुलं हवी होती मला. मी म्हटलं ना, म्हटलं मी बसतो घरी, तूही बस घरी, कारण मी काही नाही करू शकतो, माझ्या हातात काही नव्हतं. तुमच्या हातात देऊन सुद्धा तुम्ही काही नाही केलं, मग कशाला परत येत आहे? द्या ना, नवीन मुलांच्या हातात द्या ना. ही चांगली मंडळी आहे, आपल्यापेक्षा हुशारच मंडळी, चांगलं चालवतील महामंडळ, आत्मीयता आहे. मला माफ करा महाराष्ट्र, अख्ख्या महाराष्ट्रातल्या कलाकारांनो, आज कोल्हापूरवासीय जेवढी आत्मीयता महामंडळाबद्दल दाखवतात ती बाकीच्या महाराष्ट्रात आढळत नाही. मला माफ करा, मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. पण आज जेवढी म्हणजे मीडियापासून ते कलाकार इतकी आत्मीयता की महामंडळ आपलं चालवायला पाहिजे, महामंडळ आपलं चालवायला पाहिजे, ही आत्मीयता दाखवतात. आहेत खूप मंडळी आहेत, पण ज्या संख्येत कोल्हापूरवासी आहेत तेवढे महाराष्ट्रात कुठेही नाही. दुसरीकडे गेलं 4 लोक, 5 लोक, 8 लोक, 10 लोक, इथे 200 लोक, 300 लोक येऊन बसलेले असतात. हे फक्त महामंडळ अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे का? आहे ना. या जागेवर सत्य काय आहे तुम्हाला कळत असेल तर प्लीज डोळे उघडून बघा. 8-8 वर्ष महामंडळ बंद आहे, पगार दिले जात नाही. आज 60 वर्षात पहिल्यांदा प्रशासक नेमला जातोय. ही लाज वाटते आम्हाला. 60 वर्षात पहिल्यांदा प्रशासक नेमला जातोय, तरी चेकबुक काढून घेतलेत. तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्हाला हक्क नाही 1 रुपया खर्च करायचा. पगार त्यांचे प्रशासक देत आहेत. ती लाज नाही आहे तुम्हाला? आणि आरोप करते आमच्यावर. मी काय केलं? मी महामंडळ होतो का? मी पैसे खायला नाही मी होतो का? आणि जेव्हा होतो तेव्हा मी अध्यक्ष होतो का? जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा उगाच आरोप करायचे, उगाच. आणि आरोप असतील आणि खरंच हे झाले मी इंडस्ट्री सोडतो. तर इंडस्ट्रीचे पैसे मी खात असेल तर मला इंडस्ट्रीत काम करण्याचा मला हक्क नाही, मी सोडेल इंडस्ट्री. किती पैसे खाले हो? अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर, 42 वर्ष इंडस्ट्रीत उभा आहे मी खाणार पैसे, आम्ही खाणार पैसे. एकूण या महामंडळामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे. हो, ते माझ्या कानावर आलं की राजकारणी लोक आली इथे आणि काही गोष्टी झाल्या. मी तेच म्हटलं की का आम्ही आपले भाबडी माणसं होतात, कलाकार मंडळी होतात, आम्ही आपलं आमची कॉलर पकडतो आणि आम्ही करतो ना, आणि आम्ही गुन्ह्या गोविंदांना असतो परत. ते आम्हाला करू दे ना. तुम्ही काय येतं, तुमचं एवढं सगळं पडलं आहे, एवढं राज्य पडलं आहे, बरं या तुम्ही या, आम्हाला मदत करा, आमच्या महामंडळाला मदत करा, हात जोडून विनंती करतोय. यायला हरकत नाही, मला कोणाबद्दल आक्षेप नाही, यायला हरकत नाही. या आणि चालवा महामंडळ, चांगलं चालवा. काय तुम्ही गेलात? हे सगळं वातावरण, हे सगळी स्क्रिप्ट तुम्ही चित्रपटात रंगवता चालली, हो, आता प्रत्यक्षात महामंडळातच ही आलेली आहे काय? हो, ते आमच्यापेक्षाही कलाकार वाढले आहेत ना, बाहेरचे दिग्दर्शक, लेखक, नट वाढलेत, तर आम्ही त्यांच्यासमोर फार पिके पडतोय. आता आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीच्या काळात ते होतच असतात. ती एक काय म्हणतो आपण त्याला, ते आरोप असे बिनबुडाचे नसतात. कधी कधी बिनबुडाचे असतात, नाही असं नाही. पण आमचं जे चित्रकर्मी पॅनल आहे, जे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत उभं राहिलं आहे, 14 जण उमेदवार आहेत. तर आम्ही आता 4 दिवसांपासून फिरतो आहे, लोकांबरोबर भेटीगाठी होत आहेत. आम्ही काय असे बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत. जे सत्य आहे ते लोकांसमोर आणलेलं आहे. असं नाही की 10 वर्षात काहीच कामं झालेली नाही आहेत, काही झाली, पण जी महत्त्वाची व्हायला पाहिजे होती ती अपेक्षेप्रमाणे नाही झाली सभासदांच्या. तर ती आता फ्युचरमध्ये कसं आहे, एका दिवसात सगळं काही होत नाही, पण निदान ती महत्त्वाची कामं व्हायला पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच मतदारांचं नाव मतदार लिस्टमध्ये नाही आहे. हे सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतं. कारण सभासद का होतात? त्यांना एक तर निवडणुकीचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, तर ते त्यांना मिळायला पाहिजे होतं. बरेच कलाकार वंचित
म्हणजे आहेत मतदानांपासून बरेच सभासद, जो माझा सभासद भेटतो त्यातले 50% तरी मला बोलतात आमचं वोटर लिस्टमध्ये नाव नाही आहे. तर मला वाटतं हे मोठं काम व्हायला पाहिजे होतं. यात त्यांचा अंतर्भाव लिस्टमध्ये असायलाच पाहिजे होता. बऱ्याच आजीव सभासद असे आहेत ज्यांचं नाव नाही आहे. तसंच मानधन जे आहे वृद्ध कलाकारांचं किंवा ज्यांना आज कामं नाही आहेत त्यांचं मानधन थकलेलं आहे, ते त्यांना मिळायला पाहिजे. तर ही महत्त्वाची कामं मला वाटतं बाकीच्या कामांपेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहेत. ती कामं व्हायला पाहिजे. म्हणजे असं नाही की त्यांचं मानधन गेल्या 10 वर्षात मिळालं नाही असं नाही आहे, पण गेल्या 1.5 वर्षात तरी ते दिलं गेलं नाही आहे. तर ते त्यांना वंचित नाही राहायला पाहिजे होते ते लोक. तर आता 10 वर्षानंतर का होईना, आपण मागे आता वळून बघूया नको, आता पुढे बघूया आपल्या भविष्याकडे. तर आता एकदाची निवडणूक लागली आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल निर्णय दिला आहे, याबद्दल आपण ईश्वराचे ऋणी असायला पाहिजे. बिनविरोध करतो आपण झालो. एक संधी तुम्हाला पुन्हा हो विश्वासाने दिलेली काय हो, त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि त्याबद्दल मी सगळ्या सभासदांची, कारण ते माझे शुभेच्छुक आहेत, त्यांच्या शुभेच्छा आहे. तसंच परमेश्वराची ही कृपा आहे आणि त्याचबरोबर श्रीमती नीलम शिर्के सामंत यांचीसुद्धा मी अत्यंत कृतज्ञ आहे, कारण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला म्हणून आज मी बिनविरोध निवडून आले. त्याही कारणीभूत ठरल्या, कारण ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलंच गेलं पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की मी निवडणुकीला घाबरते, कारण मी एका राजकारण्याचीच मुलगी आहे. राजकारणातले उतार चढाव मी माझ्या वडिलांच्या बाबतीत पाहिलेले आहेत, कारण ते गोवा, दमण, दीव या युनियन टेरिटरीचे कॅबिनेट मिनिस्टर होते. तेव्हा जरी माझं तेव्हा वय लहान होतं तरी मी बघत होते हार जीत काय असते. त्यामुळे त्याला मी घाबरत नाही. 2016मध्ये मी माझ्या मेरिटवर सभासदांच्या कृपेने निवडून आले होते. तर यावेळेला सुद्धा मी नीलमताईंना सांगितलं की तुम्ही उभ्या राहा, आपण दोघेही उभे राहू, काही त्याच्यात नाही. तर त्या म्हणाल्या नाही, मी तुमच्यासमोर उभी राहू इच्छित नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात आणि तो मान ठेवून मी माझा अर्ज मागे घेते. असं मी पण ऐकलं आहे, पण ते कितपत खरं आहे मला माहिती नाही. पण जर असं झालं असेल तर असं नाही व्हायला पाहिजे. कारण हा एक न्यास आहे, हा एक ट्रस्ट आहे. जो मुख्य प्रवाहातला राजकारण आहे ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे सभासदांच्या काय म्हणतो कल्याणासाठी आहे. तर असा खरा राजकीय हस्तक्षेप जर झाला असेल, मला माहिती नाही तर झाला असेल तर, पण झाला असेल तर असं नाही व्हायला पाहिजे, हे निश्चित आहे. कारण कसं असतं, आता विजय आपले पाटकर यांना त्यांचा अर्ज भरण्यात त्यांनी साईन करून दिला होता. तो त्यांना उभं राहता आलं नाही, त्यांची उमेदवारी गेली विनाकारण. तर त्यांच्या बाबतीत कूटनीती झाली असं मी म्हणेन. मी त्याला राजकारण असं म्हणणार नाही, पण कुठली तरी कूटनीती झाली असेल म्हणून असं झालं असेल ना, तर अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला आहे असं मी म्हणत नाही, पण झाला असेल तर नाही व्हायला पाहिजे. महामंडळाची सध्या निवडणूक लागलेली आहे आणि मी समर्थ पॅनलतर्फे उमेदवार आहे. छायाचित्रण विभागातून मी निवडणूक लढतोय. आज सर तुम्ही आम्हाला विचारलं की कार्यालय घेतली का घेतली. 2016 साली आम्ही निवडून आलो. आमच्या 14 पैकी 12 सीट्स लागल्या. त्याच्यानंतर सुशांत शेला नंतर 13वे आले. त्याच्या अगोदरची महामंडळाची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे. कोल्हापूरमध्ये प्रमुख कार्यालय होतं आहे. 1991 साली कोल्हापूरमध्ये प्रमुख कार्यालय घेतलं, स्वतः मालकीची इमारत घेतली. पुण्यात नव्हती. पुण्यात एक छोटीशी 10 बाय 10ची रूम होती, मागून घेतलेली. सर तुमचं कार्यालय आम्हाला महामंडळाला द्या. त्या लोकांनी, त्या व्यक्तींनी पण, दानशूर व्यक्ती होती, ते म्हणले की वापरा. मुंबईमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये नाममात्र भाड्यावर होतो. आता जे भाडे म्हणतायत की भाड्यानं घ्यायला हवी होती, कार्यालय भाड्याने घ्यायला हवी होती. अहो, स्वमालकीचं कुणाचंही स्वप्न असतं, छोट्यातल्या छोट्या माणसाचं आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसाचं एक स्वप्न असतं की स्वतःच एक घर असावं.
तसा हा आमचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये निर्मात्यापासून कामगारापर्यंत विभाग आहेत. त्यांचं एक स्वप्न असेल, ते हा परिवार आहे आमचा, त्या परिवाराचं एक स्वप्न असायला पाहिजे की बाबा आपलं स्वमालकीचं कार्यालय व्हावं. आज मुंबईसारख्या ठिकाणी एक भाड्याचं कार्यालय घ्यायचं म्हटल्यानंतर चांगल्या ठिकाणी किती रुपये भाडं दिलं जातं, पुण्यामध्ये मध्यवर्तीमध्ये घ्यायचं असेल तर किती भाडं दिलं जातं, त्याचं कॅल्क्युलेशन ही लोक करतच नाहीयेत. त्या भाड्यामध्ये कुठंतरी मार्जिन ठेवायचं, कमिशन खायचं, हे त्यांना कमिशन मिळालं नाही, त्यामुळे हे मुद्दामून आरोप करतायत. आज आपल्या मुंबईमध्ये अंधेरी सारख्या ठिकाणी आपण 3.5 करोडला कार्यालय घेतलंय 2018ला. पुण्यामध्ये 1,70,00,000, मुंबई कोल्हापूरमध्ये 2.5 करोड रुपये. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ज्येष्ठ कलाकारांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर त्यांच्या पेन्शनचे प्रश्न आहेत, असे सगळं ज्येष्ठ कलाकारांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. असं असताना मग कार्यालयाची गरज, प्रायोरिटी. येस 2016 ते 2021 मध्ये असंख्य लोकांना आम्ही महामंडळातर्फे पेन्शन 1,000 रुपये देत होतो. त्याच्यामध्ये असंख्य लोकांना ऍड केलेलं आहे. परंतु 2021 मध्ये आमचा कार्यकाल संपला. आमच्यावर काही धर्मादाय आयुक्तांच्याकडून निर्बंध असतात किंवा बॉडी संपली, 5 वर्षाचा कार्यकाल असतो. 5 वर्षानंतर आपण किती पैसे खर्च करायचे, काही गोष्टी मंजूर करायच्या, ह्या एक काय म्हणायला म्हणजे तो एक मॅटर आहे. तर त्या नियमानुसार, तो एक नियम आहे, त्या नियमानुसार आम्हाला बंधनं पडलीत ना 21 नंतर. आम्ही मोठं कुठले डिसिजन घेतलं नाहीतर कोल्हापूरमध्ये 2 कार्यालय आहेत. 1991 साली कोल्हापूरचा प्रमुख कार्यालय घेण्यात आलं आणि 2018ला आपण दुसरं कोल्हापूरमध्ये 2 कार्यालय आहेत स्वमालकीची. मग हे लक्षात ठेवा, ही लोक कमिशन खाऊ लोक आहेत, भाड्यामध्ये काहीतरी मार्जिन करणार आणि यांनी स्वतः संचालक असताना, स्वतः अध्यक्ष असताना, स्वतः उपाध्यक्ष असताना, 8 महिने अध्यक्ष असताना विजय पाटकर यांनी काय केलं, फक्त निर्माते फोडले. त्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बसून निर्मात्यांना फोडायचं. 5 ते 6 सिनेमे केले, जास्तच केले असतील. त्याच्यानंतर कुठे आहे विजय पाटकर दिग्दर्शक म्हणून? त्यांना काय केलंय विजय पाटकरने? तर विजय पाटकरला मी स्पष्ट तुमच्या माध्यमातून सांगतो, बिनबुडाचे आरोप करू नकोस. आणि तू जे 10,78,000 भरायचे आहेस ना, ते पहिल्यांदा भर. आणि तुला जे ह्या प्रकरणामध्ये 10,78,000 मध्ये गोवलं कोणी? तुझा उपाध्यक्ष बिनशेंडीचा बाजीराव, त्यानं तुला गोवलं आणि अख्खी बॉडी बदनाम झाली. आम्हालाही माहिती आहे की कुणी पैसे खाल्लेत आणि कुणी नाही, परंतु अध्यक्षाची जबाबदारी असते. प्रमुख तो आहे, कॅप्टन तो आहे, त्याच्यावर आरोप होणार. विजय पाटकरांनी हे बोलू नये. पण दुसरा त्यांचा एक असा गंभीर आरोप आहे की कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा इतर काळामध्ये काही महत्वाच्या कलाकारांनी चित्रपट महामंडळासाठी आर्थिक मदत केलेली होती. मग असं असताना ते पैसे गेले कुठे आणि मग FD मोडण्याची गरज का भासली? मग एवढे मोठ्या प्रमाणात आलेली मदत असताना मग हे पैसे गेले कुठे? असं नाही, अगदी बरोबर आहे. त्यांनी आरोप करावेत, उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत, कारण आमचं पॅनल समर्थ आहे. कोरोना काळामध्ये जे आर्थिक मदत झाली प्लस FD मोजली, आर्थिक मदत झाली 2300 लोकांना आम्ही 2,000 रुपये प्रमाणे मदत केली. 2300 लोकांचे 46 लाख रुपये होतात, ते आहे. आणि दुसरी गोष्ट FD पण मोडली, कारण का आमच्या बँक खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट होत्या, परंतु ते सेव्हिंगला किंवा करंट अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायला लागणार आणि त्याच्यानंतर आपण त्या माध्यमातून आपण सभासदांना ते प्रोव्हाइड करणार 2,000 प्रमाणे. त्याचा हिशोब आहे ना आपल्याकडे. महामंडळामध्ये जे आरोप करतात आम्ही त्याला हिशोब दाखवायला तयार आहे. हिशोब घ्या तुम्ही, हिशोब न घेता, पुरावा न दाखवता आरोप करू नका. सभासदांमध्ये संभ्रम या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. अहो हेच आहे, हे कुठे होते 10 वर्ष? हे कुठे होते लोक? कोरोना काळात विजय पाटकरने काय केलं? त्याला मी प्रश्न विचारतो, काय केलं विजय पाटकरने? आम्ही फिरलो, आमच्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही 2300 लोकांना मदत केली. त्याने सांगावं, नावं जाहीर, आम्ही नावासहित जाहीर करतो 2300 लोक. त्यानं विजय पाटकरने हे जाहीर करावं. सरळ मी त्याला प्रश्न विचारतो. तुमच्यासोबत आम्ही आलो तर, यांच्यासोबत आम्ही गेलो तर लोक आमच्या तोंडात चेन घालतील असं विधान त्यांनी केलंय. अहो हेच काळे धंदे करणारे, काळे कारनामे करणारे आनंद घेत बसलेत. हेच लोक, ही कुठं होती 10 वर्ष? यांनी काय केलं सांगा? महामंडळासाठी मी हे केलेलं आहे, यांनी पुराव्यासहित सिद्ध करावं.
आमच्याकडे सगळे पुरावे घेऊन बसलोय. ओपन चॅलेंज करतो की यांनी पुराव्यासहित सिद्ध करावं. नेक्स्ट. थोडी जरी शिल्लक असेल तरी जागा खाली करा, नवीन लोकांना संधी द्या असं म्हणतायत. अहो ही सगळी टकलू हैवान गँग आहे, समजलं का? टकलू हैवान गँग आमच्यापेक्षा ज्युनियर आहे का? कोण लीडर आहे? त्यांचा लीडर जो काळे कारनामे करून आनंद घेत बसलाय तो काही बोलत नाही. यांची स्टाईल काय आहे माहितीये काय? दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या मारायच्या, दुसऱ्याच्या हाताने विंचू मारायचा, आपल्या हाताला विंचू चावू नये. दिस इज अ स्टाईल. हे चित्रकर्मी पॅनल आहे ना, हे पैसे खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे. यांची चित्रकर्मी पैसे खाण्यात यांचीच वर्णी, हे लक्षात ठेवा.